2 जून 2026 माय लेक नावाचा मराठी सिनेमा पाहिला. ठीक आहे. म्हणजे आई आणि मुलीचं नातं आणि त्यातल्या त्यात सिंगल मदर, फॉरेनमध्ये वाढवलेली मुलगी, त्यांच्यातले रिलेशन्स, आपल्या इंडियन फॅमिली आणि फॉरेनचं थोडंसं कल्चरमध्ये फरक आहेच. आणि कसे त्यांचं बिहेवियर असतं आईच्या प्रती किंवा पण त्याच्याही पेक्षा जास्त शेवटी आई आणि मुलगी हे शेवटी नातं एक आहेच. तर तुम्ही कसं मुलींना शिकवता किंवा त्यांच्यावर आपल्या मुलांवर विश्वास दाखवता, त्यांच्यावर किती प्रेम आहे हे दाखवता आणि मुलांवर विश्वास ठेवायचाच, तर मग मुलं तुमच्यावर विश्वास ठेवतात किंवा त्यांना तुमच्याबद्दल काहीतरी वाटतं. हे याच्यातनं थोडंसं दाखवलंय. तर अशीच एक सिंगल मदर असते, सोनाली खरे, आणि तिची एक मुलगी असते 13 वर्षाची. तर काही कारणांनी म्हणजे तिने आईवडिलांच्या मर्जीविरुद्ध लग्न करून आणि आपला जॉब शोधायला म्हणून ती आली असते इकडे, आणि इथेच तिला जो एक मुलगा आवडतो त्याच्याबरोबर लग्न करते. दोन्ही गोष्टींना आईवडिलांचा नकार असतो, पण दोघांच्या अगेन्स्ट जाऊन तिने हे काम केलेलं असतं. आणि तिथल्याच एका रेस्टॉरंटमध्ये ती शेफ म्हणून काम करत असते. आणि तिचं स्वप्न असतं की लंडनमध्ये असं एक रेस्टॉरंट उघडायचं की जे इंडियन असेल, प्युअरली महाराष्ट्रीयन क्युझिन्स असेल, म्हणजे जिथे उकडीचे मोदक, पुरणपोळी, फणसाची भाजी, केळफुलाची भाजी वगैरे असे पदार्थ मिळतील. तर त्या दृष्टिकोनातून तिचे प्रयत्न पण चालू असतात, पण तेवढा सक्सेस येत नसतो. अशातच आणि तिची मुलगी जी असते तिला बेस्ट रनर व्हायचं, ॲथलीट व्हायचं असतं, कारण रनमध्ये छान असते. पण ती शाळेमध्ये तिचे खूप उद्योग चालतात, म्हणजे रूल्स मोडणं, भांडणं करणं वगैरे वगैरे. दोनदा तीनदा प्रिन्सिपलनी बोलवलं असतं हिला, पण तिने सॉरी सॉरी म्हणून हे केलेलं असतं. आता तिला एक मुलगा आवडत असतो, तिथलाच फॉरेनर असतो, पण त्यालाही ती आवडत असते, पण तो जरा इतर त्याच्या फॉरेनच्या मित्रांमुळे तिच्याशी जरा दुरी ठेवून असतो. आणि अजून एक तिचा नुसता फ्रेंड असतो जो सतत तिच्या बाजूने असतो. मग एकदा तिच्या रेस्टॉरंटमध्ये उमेश कामत येतो, जो तिचा लहानपणचा शाळेचा मित्र असतो, म्हणजे सोनाली खरेच्या रेस्टॉरंटमध्ये. आणि मग तो ओपनली सांगतो तिला की तू मला लहानपणापासून आवडते, आपण बरोबर होतो तेव्हापासून, पण कधी माझी हिंमतच झाली नाही तुला ते सांगायची, मला अजूनही तू आवडते, थोडा विचार कर तू माझा, म्हणजे असं करून. आणि तो मग त्यांच्या फॅमिलीशी खूप येणं जाणं वाढते, मुलीलाही तो आवडतो. पण आता आईची 13 वर्षाची तिला मग पिरियड सुरू होतात, सोनालकरच्या मुलीला. मग त्या पिरियड्समध्ये तिला त्रास होतो बराच, ब्लिडिंग भरपूर होत असतं, त्याच्यामुळे मग तिला स्पोर्ट्स करता नाही म्हणत असते, ॲथलीट म्हणजे रनिंग वगैरे करता. पण मग तिला असं वाटतं आईसारखे रेस्ट्रिक्शन्स आपल्यावर लागते. नंतर एका पार्टीमध्ये पण जायचं असतं, तर तिथे पण नाही जाऊ देत. मग म्हणून ती एका दुसऱ्या पार्टी करता खोटं बोलते, तिथे पोचते. तर तिथे मग सोनाली पोचते आणि तिला दिसतंच ॲक्च्युली की मुलं सगळे ड्रग्स घेतात, ड्रिंक्स करतात, कसे रिलेशन्स आहेत. पण मग हिला राग येतो, ही म्हणे आई मी काही घेतलं का, मला कळत नाही का चांगलं वाईट, तुझा माझ्यावर विश्वासच नाही. आणि मग असं त्यांच्यामध्ये फाटत जातं. पण हा तिला पुष्कळ समजावून सांगायचा, उमेश कामत समजावून सांगायचा प्रयत्न करत असतो आणि म्हणजे दोघांची बाजू समजून घ्यायला मदत करत असतो. ह्याचे मग सोनालीचे आई वडील रिटायर होतात, मग ते येतात ह्यांच्याकडे राहायला. तर मग तेव्हा मग उमेश कामतचं म्हणजे त्यांना समजतं. मग शेवटी सोनाली पण तयार होते. आधी तिचं नाही चाललं असतं, पण शेवटी ती पण लग्नाला तयार होते. आणि आता हिची तब्येत खराब असल्यामुळे हिला हिने नाही म्हटलेलं असतं,
पण मग नंतर ती पण तिला परवानगी देते की ठीक आहे, तू शाळेच्या म्हणजे रिक्वेस्ट जाऊन प्रिन्सिपलला करते की तिला खेळू द्या म्हणून रनिंगमध्ये. कारण ती म्हणते ही रेस माझ्या लाईफ करता खूप इम्पॉर्टंट आहे, पुढे माझं करिअर त्याच्यातच होणार आहे. मग नेमकं ज्या दिवशी ती रेस असते त्याच दिवशी या दोघांची एंगेजमेंट असते आणि हिने सांगितलं नसतं की तीच डेट आहे. कारण तिला माहित असतं की मग एक तर आई वडील पोस्टपोन करतील, नाही तर मग आपल्याला जाऊ देणार नाही. त्याच्यामुळे ती सांगत नाही, मग ती चुपचाप सटकते आणि जाते. पण मग जसंच हे लोक बघतात अरे ती कुठे नाहीये एंगेजमेंटच्या वेळेस खाली बोलवायला, तर मग त्यांना कळतं की हिची रेस आहे. तर मग उमेश म्हणतो तिच्या करिअरपेक्षा आपलं एंगेजमेंट इम्पॉर्टंट आहे का, तिला घेतल्याशिवाय आपण एंगेजमेंट करायचीच नाही. आणि मग ते लोक तिथे पोचतात ग्राउंडवर आणि ते जिंकते. आणि मग काय, मग खूप आनंद होतो आणि मग झालं, मग त्यांची एंगेजमेंट होते आणि मग सगळंच आनंदी आनंद, म्हणजे सगळं मग वेल अँड गुड होतं. म्हणजे थोडक्यात त्याच्यात असं दाखवलं की आई तू माझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता. आणि ती ती पण म्हणते हो माझं चुकलं, तुला मी समजण्यात चूक केली, मला असं वाटलं अजून तू लहानच आहे वगैरे वगैरे. आणि मग शेवटी ती रेस्टॉरंटमधनं पण सोनाली, कारण तिला सक्सेस मिळतच नसतो, खूप कॉम्प्रोमाइजेस करायला लागतात असतात. एक तर नॉर्थ ईस्टच क्युझिन ठेवा, असं ठेवा, म्हणजे कंडिशन्स हॉटेलवाले जे फायनान्स करणार असतात ते ठेवतात. मग शेवटी हीच एक छोटीशी एक ओपन कारमध्ये किंवा ओपन ट्रकमध्ये आपला व्यवसाय सुरू करते, रोडवरच उभं राहून. आणि तिला छान प्रतिसाद मिळतो आणि मग तिथेच एंडिंग दाखवलं. म्हणजे थोडक्यात स्वप्न पहा, त्यांचा पाठपुरावा करा, कॉम्प्रोमाइजेस करू नका आणि एकमेकांना समजून घेऊन आपले रिलेशन्स चांगले ठेवा, हेल्दी ठेवा, विश्वास ठेवा एकमेकांवर. हेच त्याच्यातनं दाखवलंय ओव्हरऑल. ओके.